मित्रांनो, आज मैदान झालं सांगली जिल्ह्यामध्ये आणि त्या मैदानामध्ये वेगाचा शेवट सर्जा आणि त्या सर्जासोबत कंदूरचा राजा म्हणजे उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांच्या राजाने दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की ते सुद्धा काय कमालीचे पळाले. आणि नक्कीच खूप खूप साऱ्या शुभेच्छा, कारण की सर्जा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सगळ्यांना वाटलं की सर्जा संपलाय, सर्जा संपत नसतो आणि संपणाऱ्यातला नाही सर्जा. सर्जानं सगळ्या महाराष्ट्राला एक दाखवून दिलं आहे की आज जो मैदान झालं ओपनचं, त्या मैदानामध्ये आज सर्जाने एक नंबरचा आणि कंदूरच्या राजाने एक नंबरचा प्रथम पारितोषिक जे आहे ते पटकावलेलं आहे. हे मैदान नक्की कुठे झालं माहीत नाही, परंतु मी जो आहे मला अपडेट आली. मी जरा कारंडवाडी मैदानामध्ये होतो, त्या ठिकाणी मुलाखती घेतल्या आणि त्या मुलाखती जाऊन बघू शकता. माझ्या दोन्ही चॅनेलला कुठल्या बैलांनी एक नंबर केला, कुठल्या बैलांनी गुलाल घेतला, हे सगळं तुम्ही बघू शकता. परंतु आज खरंच आनंद होतो आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे खूप साऱ्या कष्ट जे आहे ते पैलवान अभिजित भैया पवार यांनी जे आहे ते सर्जावरती घेतलेलं आहे आणि कायम त्यांचा प्रयत्न असतो की सर्जा कायम गुलालामध्ये राहावं, सर्जा त्यांचं नाव करावं सर्जाने, आणि दाखवून दिले सर्जाने. खरंच सर्जा एक जसा बकासूर आवडतो तसा सर्जासुद्धा आवडतो आणि सर्जाने खरंच प्रेक्षकांची मनं जिंकली. आणि उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड तर तुम्हाला माहितीच आहेच, एक चांगलं म्हणजे एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगल्या एक मैदानामध्ये गेल्यानंतरनं एक खरंच एक मान सन्मान देतात त्या आम्ही जो यूट्यूबर लोकांना. आणि खरंच यूट्यूबरांनाच नाही तर कुणीही व्यक्ती असू द्या, एक चांगला व्यक्ती म्हणजे एक चांगल्या व्यक्तिमत्व त्यांचं आहे आणि खरंच खूप खूप आदर्श त्यांच्याकडून घ्यावा. उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांच्याकडून. आणि खरंच आज सर्जाचं आणि कंदूरच्या राजाचं नियोजन कसं झालं हे माहीत नव्हतं, परंतु नियोजन झालं हे महत्त्वाचं आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे सर्जाला खूप दिवस झालं एक नंबर तसेच गुलाल नव्हता. सर्जा लोकांना वाटलं की सर्जा आता पळायचा कमी आला आहे, परंतु थांबणाऱ्यातला नाही. सर्जा आहे, सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे सर्जा. आणि खरंच काल एक खूप छान वाटलं, काल सर्जाचं नाव मैदानामध्ये घेतलं गेलं, परंतु कुठेतरी बकासूर आणि सर्जा ही जोडी पळावी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. परंतु कधी हा योग जो आहे तो जुळून येतो हे माहीत नाही आहे, परंतु लवकरात लवकर हा योग जो आहे तो जुळून जो आहे आला पाहिजे. परंतु बघूया कधी हा योग जो आहे तो जुळून येतो आहे. तुम्ही बघू शकताय माझ्या डोक्याला जो आहे तो भंडारा लावला आहे मित्रांनी. म्हणजेच त्या ठिकाणी ज्या नंदींनी गुलाल केला, ज्या नंदींनी एक नंबर केला, गुलाल मिळवला, त्यांनी जो आहे तो आपल्याला तिथं गुलाल भंडारा जो आहे तो लावलेला आहे. आणि खरंच प्रत्येकाला वाटतं की आपला नंदी जो आहे तो फायनलमध्ये राहावा, गुलाल मिळाला, परंतु खरंच आज काळजाचा तुकडा सर्जा आहे. आणि खरंच सर्जाप्रेमी, खरंच माझेसुद्धा सर्जाप्रेमी खूप आहेत आणि सर्जाप्रेमी असंख्य सर्जाप्रेमी माझ्यावरती खूप प्रेम करतात. आणि खरंच सर्जाप्रेमी एवढे प्रेम करतात, तुम्हाला माहिती आहे, मला बक्षीससुद्धा पाठवतात. आणि खरंच असू द्या, जर कुणाला जर सर्जाप्रेमींना जर बक्षीस पाठवायचं असेल तर पाठवू शकताय 95 61 11 99 40 वरती. आणि खरंच बकासूर प्रेमीने तर माझ्या व्हिडिओ भरपूर प्रेम दिला आहे आणि ते कधीच विसरू शकत नाही. आणि खरंच खूप खूप मनापासून आबाजांनी त्यांनी बक्षीस पाठवली. आणि खरंच आज सर्जानं डोळ्याचं पानं फेडलं. खरंच सर्जा खूप दिवसानं वाटलो, सर्जा खरंच वाटलं नव्हतं की सर्जा आज एक नंबर करेल. तुम्हाला माहिती आहे लय बेकार काळ गेला सर्जाचा. सर्जाला चांगला एवढा नंदी असून सुद्धा त्याला पैरे मिळत नव्हते, परंतु शेवटी पहिलवान अभिजित भैया पवार यांनी एक टॉपचा पैरा केला सर्जाचा आणि दाखवून दिलं की सर्जा ज्यावेळेस सर्जाला टॉपचा बैल असतो ना त्यावेळेस सर्जा कधीच नाराज करत नाही कुणाला. आणि सर्जानं आजपर्यंत नाराजसुद्धा केला नाही, परंतु सर्जाला जो आहे तो 200 फुटामध्ये बैल जो आहे तो पुरत नाही. परंतु सर्जाचा आहे महाराष्ट्राची आण बाण शाण आहे. पंचम हिंद केसरी पहिलवान अभिजित भैया पवार यांचा, तसेच स्वर्गीय रणजित निंबाळकर यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि कंदूरचा राजा याने आज फायनलमध्ये एक नंबर जो आहे तो मिळवलेला आहे. एक नंबर सांगितलं जातं आहे, अजून काही कन्फर्म नाही आहे, परंतु गुलाल जरी मिळवला असेल तरी आनंद आहे, कारण की तो नंदी सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे. मैदान काय मिळत नाही, बघायला मिळालं नाही, परंतु मैदानामध्ये चर्चा होती, सगळे सर्जाप्रेमी होते त्या ठिकाणी की त्यांनी सांगितलं की सर्जाने एक नंबर केला आहे. परंतु एक नंबर केला असेल किंवा गुलाल मिळवला असेल तरी आनंद आहे. सर्जा गुलालामध्ये राहिला हेच महत्त्वाचं आहे, कारण की सर्जा खरंच लय प्रेम करणार ते सर्जा होती. अक्षरशः सर्जा जरसा आपण बघतो बकासूर हरला, मथुर हरला तरी माणसं टी व्ही बंद म्हणजे मोबाईल बंद करतात, बघत नाही. तसं सर्जाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे मित्रांनो. सर्जा जरी हरला तरी लोक बघत नाहीत शर्यत, असेच आहेत. खूप असाच जिव्हाळा आहे सर्जाचा सुद्धा. आणि खरंच तो सर्जाचा आहे आणि कधी सर्जा आणि बकासूरची जोडी एकदा बघायला मिळते काय माहीत नाही, परंतु लवकरच प्रेक्षकांच्यासाठी ही जोडी पळावी. आणि खरंच आज आनंद गगनात माझासुद्धा मावना, कारण की माझासुद्धा आवडताच नंदी सर्जा आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सर्जावरती असंख्य प्रेम करणारे चाहते आहेत त्याचे. आणि खरंच जे मैदान नक्की कुठं झालं काय माहीत नाही मला, परंतु त्या मैदानामध्ये आज मन जिंकली सर्जानं. पंचम हिंद केसरी त्याला म्हणतात. सर्जा वेगाचा शेवट सर्जा 200 फुटामध्ये त्याच्यासारखा बैल होणे नाही आणि होणारही नाही असा पैलवान अभिजित भैया पवार यांचं काळीज, महाराष्ट्राचं काळीज, सर्जा आणि सर्जा.